नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तर शेवटी रमाने मास्टर प्लन खेळलेला असतो. रमाने शेवटी माहीला तिची योग्य ती जागा दाखवलेली असते. रमाने माहीला फोन करून सांगितलेलं असतं, माही घरातली गेस्ट रूम खाली कर, मी मुकादमांच्या घरात येते. हे ऐकून मात्र माहीला खूप मोठा धक्का बसतो. तिला काय करावं तेच कळत नाही. माही स्वतःशीच बोलत असते, रमाची ही अट मान्य करून मी चुकीच तर काही केलं नाही ना, कारण रमा जर का या घरात आली तर खूपच गोंधळ उडेल. तेवढ्यात इरावती रमाच्या म्हणजेच माहीच्या जवळ आलेली असते आणि ती माहीला बोलते, काय गेवढा कसला विचार करतेस? त्यावेळेला लगेच माही बोलते, सांगते आणि ती सगळा घडलेला प्रकार तिला सांगते. तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकते. ती लगेच माईला बोलते, काही वेडी वगैरे झालीस का? समजत की नाही तुला? तू काय केलंस? अग जर का समजत असेल तर नीट विचार कर बावळट मुली. अग तुला कळते का ती प्रेग्नेंट आहे? तिला जर का तू या घरात आणलंस तर अक्षयला काही समजणार नाही का? अग अक्षयच्या सर्व गोष्टी लक्षात येतील. अग जरा तरी विचार कर. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते. त्यावेळेला माही बोलते, हे बघा इरावती मॅडम, मला जे पटलं ते मी केलं. उगाच माझ्यावरती आता कसलेही आरोप करू नका. इरावती मॅडम, तुम्ही जरा माझा सुद्धा विचार करा. तेव्हा लगेच इरावती मॅडम बोलतात, हो मी तुझाच विचार करते म्हणून तर बोलतीये. काही काही गोष्टी तुला कळतच नाहीयेत म्हणून तू अशी वागतीस ना. अगं जरा विचार कर, तू किती चुकीचं वागली असती. तेव्हा लगेच इरावती बोलते, पुरे झाला. आता एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही घडेल ना त्याला सामोर मात्र तू जायचं आहेस. मी मात्र या गोष्टीमध्ये पडणारच नाही. तुला काय करायचं ते कर. त्यावेळेला लगेच माही बोलते, मला या गोष्टीमध्ये आता पडायचंच नाही, कारण माझं काही चुकलं असं मला वाटतच नाही. त्यावेळेला लगेच इरावती बोलते, हो तुझं काही चुकलं असं वाटतच नाही. मग संपला विषय. आता तर उगाच विषय ताणूच नकोस आणि आता मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव. जर का तू हा विषय इथल्या इथे थांबवलंस तर बरं होईल. त्यावेळेला मात्र इरावती खूपच चिडलेली असते. तिला खूपच राग आलेला असतो. ती मोठ्याने बोलते, पुरे झालं. आता काही झालं तरी मला कोणाचंही काहीच ऐकायचं नाही. जे काही आहे ते तुझ्या समोर आहे. आता तू निस्तर. तेवढ्यात मात्र सीमा स्वतःशीच बोलते, तुला काय वाटलं तू काही करशील आणि आम्ही शांत बसू? तर तसं होणार नाही. तुझे दिवस भरलेत आणि तुझे दिवस असे तसे नाहीत तर चांगलेच भरलेत. आता मात्र तुझी अवस्था खूप बिकट होणार आहे. माही, तुला माहिती नाही रमा आणि माझा मास्टर प्लान आहे हा. रमाला या घरात आणणं माझंच मुळात ठरलं होतं आणि रमाने तसंच केलं. नशीब रमाने माझ्यावरती विश्वास ठेवला. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, अक्षय सीमाला बोलत असतो, सीमा म्हणजेच त्याची आई. आई, खरं सांगू का आता तर मला खूप आनंद होतोय. आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही. तेव्हा लगेच सीमा बोलते, अक्षय आपल याला भानावर राहून सगळं काही केलं पाहिजे. पण अक्षय, तुझे डोळे कसे उघडले? त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो, त्या साईच्या आईमुळे. खरं सांगायचं तर साईच्या आईनेच माझे डोळे उघडले. त्या मला चुकून का होईना पण सत्य परिस्थिती बोलल्या. त्या मला स्पष्टपणे बोलल्या की तुझी लाज वाटते. खरंच तुझी ना मला कीव वाटते. कीव? अरे तू नवरा आहेस ना, मग स्वतःच्या बायकोला तू ओळखू शकत नाहीस का? खरंच तुझ्यावरती ना दया येते. दया? आणि त्याच वेळेला कदाचित मला ही गोष्ट कळून चुकली की खरोखर आपण कुठेतरी चुकतोय. पण कुठे चुकतोय हे मात्र मला कळतच नव्हतं. पण मात्र मला समजून चुकलं की माझंच आता सर्व चुकते. मी माझ्या रमाला ओळखू शकत नाही. असं तर होऊच शकत नाही. आई ही मुलगी घरात आहे, ती माही आहे एवढं मात्र मला माहिती आहे. पण आता लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून माझी रमा कायमची माझ्या जवळ येईल. मी तिची काळजी घेऊ शकेल. मी सगळं काही तिच्यासाठी करेन. त्यावेळेला सीमा बोलते, अक्षय जरा शांत रहा, सगळं व्यवस्थितच होईल. अक्षय, अक्षय तुला काळजी करायची गरज नाही. मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन. तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा स्वतःवरचा
ताबा सुटू देऊ नकोस, काही झालं तरी सुद्धा तू स्वतःला कमी लेखू नकोस. अक्षय प्लीज, अक्षय प्लीज. त्यावेळेला अक्षय बोलतो, खरं सांगू का आई माझी रमा, मला माझ्या सोबत पाहिजे, बाकी काही नाही, मला बाकी काहीच ऐकायचं नाही. त्यावेळेला मात्र ती खूपच चिडलेली असते, तिला खूपच राग आलेला असतो. ती मोठ्याने बोलते, पुरे झालं आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही, या विषयावर मला बोलण्यात काहीच अर्थ वाटत नाही आणि खरं सांगायचं तर हा विषय आत्ताच्या आता बंद करा, कारण मला आता हा विषय इथल्या इथे संपवायचा आहे. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. ती मोठ्याने बोलते, अक्षय आता या माहीची वेळ आली आहे, तिला आता आपण दाखवू देऊ की तिने आपल्या रमाच्या बाबतीत जे काही केले ते चुकीच केले आणि त्याची शिक्षा तिला मिळणारच. खरंच अक्षय तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना, तू काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र अक्षय खूपच नर्वस असतो. अक्षय मोठ्याने बोलतो, आई मी खरंतर चुकलो, आई माझं चुकलं की मी असं एवढं चुकीच केलं, आई प्लीज काहीतरी कर ना. तेव्हा मात्र सीमा मोठ्याने बोलते, नाही आता एक गोष्ट करायची, ती म्हणजे या मुलीला चांगलाच धडा शिकवायचा. तेवढ्यात रमाची एंट्री मुकादमाच या घरी झालेली असते. त्या वेळेला अक्षय रमाला बघून खूपच खुश होतो आणि तो रमाला बोलतो, रमा तुला काळजी करायची गरज नाही, मी तुझ्या सोबतच आहे. तेव्हा लगेच रमा बोलते, हो अक्षय मला माहिती आहे तुम्ही माझ्या सोबत आहात ते, पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं तरी सुद्धा मी आता काहीच शांतपणे गप्प बसणार नाही. लवकरात लवकर सगळं काही नीट करेन आणि एकदा जर का सगळं काही नीट झालं ती मात्र मी सर्वच गोष्टी व्यवस्थित करेल, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही. आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट होणार, रमा तू काळजी करू नकोस, तुझा अक्षय तुझ्या सोबत आहे. तेव्हा रमा बोलते, तुम्ही माझ्या सोबत आहात म्हटल्यावरती प्रश्नच मिटला, आता मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही, मी सगळं काही नीटच करणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो, त्याला खूपच राग आलेला असतो. तेव्हा लगेच तो मोठ्याने बोलतो, लवकरात लवकर सगळं व्यवस्थितच होईल याची खात्री तर मला आहेच. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अक्षय रमासाईच आपल्या यशस्वी होईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे एपिसोड्स पाहण्यासाठी मराठीत स्टेज सिरियल या चॅनलला सबस्क्राईब करा.